मित्रांनो नमस्कार. आदित्य अकाउंटिंग अकॅडमीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लेजर अकाउंट्स पासून ट्रायल बॅलन्स कसा बनवायचा याविषयीची संपूर्ण माहिती. ज्या पद्धतीनं कॅश अकाउंट, बँक अकाउंट, परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट इत्यादी जे लेजर त्यामध्ये आहेत त्या सर्व अकाउंटिंग लेजर पासून आपण ट्रायल बॅलन्स कसा बनवायचा ते अगदी सोपं आहे. तर आपण एक एक करून पाहूयात. सर्वप्रथम आपण सर्व लेजरचे बॅलन्सेस काढून घेऊयात. मित्रहो, इथे जे लेजर दिलेले आहेत तर प्रत्येक लेजरचं आपण 31 मार्च 2025 म्हणजे इयर एंडिंगच्या दिवशी सर्व लेजरचे आपण बॅलन्सेस काढणार आहोत. तर याच्यामध्ये परचेस अकाउंटला राम अँड कंपनी जे आहे 95,000चा हा डेबिट बॅलन्स आहे. तर डेबिट बॅलन्स आहे आणि क्रेडिटला जर बॅलन्स काढायचा म्हटलं तर तो येतोय 95,000चा. आणि दुसरं राम अँड कंपनीच्या लेजरमध्ये राम अँड कंपनी आपला क्रेडिटर आहे आणि त्याच्या अकाउंटचा जर बॅलन्स काढला तर तो बॅलन्स येतोय 95,000चा. तिसरं आपण अकाउंटचा जर बॅलन्स काढला तर सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला 15,000 रुपये आहेत, म्हणजे त्याचा डेबिट साईडला बाय बॅलन्स CD हा 15,000 रुपये येणार आहे. त्याच पद्धतीनं आपण कॅश अकाउंट जर बघितलं तर कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला 80,000 रुपयाचा बॅलन्स आहे आणि त्याच्या डेबिटला 1,15,000 रुपयाचा बॅलन्स आहे. तर त्यामुळे त्याच्या क्रेडिट साईडला 35,000 रुपयाचा बॅलन्स येईल. त्या पद्धतीनं लॅपटॉप अकाउंटच्या डेबिट साईडला किती आहेत 45,000 रुपये. तर त्याचा 31 मार्चचा जर बॅलन्स काढला तर तो येईल 45,000 रुपयाचा. त्यानंतर आदित्य सर कॅपिटल अकाउंट जर बघितलं तर त्यांच्या कॅपिटल अकाउंटला क्रेडिट बॅलन्स आहे 1,00,000 रुपयाचा. तर 31 मार्च 25ला त्यांचाही बॅलन्स निघतो इथे 1,00,000 रुपयाचा. त्यानंतर खाली बँक अकाउंट जे आहे तर बँक अकाउंटच्या डेबिट साईडला 2 ट्रान्झॅक्शन आहेत, 10,000 रुपये आणि 2,150 रुपये. याची टोटल आहे 12,150. तर त्यामुळे 31 मार्चला त्याचा बॅलन्स येईल 12,150 रुपये. त्यानंतर खालचं जे अकाउंट आहे सॅलरी अकाउंट, सॅलरी अकाउंटच्या डेबिट साईडला 24 एप्रिलला 25,000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन आहे. तर 31 मार्चला त्याचा बॅलन्स जर आपण नेट आउट केला तर तो येतोय 25,000 रुपये. त्यानंतर एक शेवटचं ट्रान्झॅक्शन इथे लेजर आहे इंटरेस्ट रिसिव्डचं. तर 27 जुलै 24ला 2,150 रुपयाचा एक क्रेडिटला ट्रान्झॅक्शन आहे. तर त्याचा बॅलन्स 31 मार्चला येतोय 2,150 रुपये. ट्रायल बॅलन्स तयार करताना आपल्याला काहीच करावं लागत नाही. फक्त आपल्याकडे असलेल्या लेजरचे वर्षअखेरीला फक्त बॅलन्सेस काढावे लागतात. त्यावरून आपल्याला ट्रायल बॅलन्स सहज बनवता येतो. तर ते आपण खालीलप्रमाणे पाहूयात. आपण प्रत्येक लेजरचे बॅलन्सेस काढलेले आहेत. तर ते प्रत्येक लेजरचे बॅलन्स आपण ट्रायल बॅलन्समध्ये रेकॉर्ड करणार आहोत. पहिलं लेजर जे आहे परचेस लेजर. परचेस लेजरचं आहे डेबिट बॅलन्स 95,000 रुपयाचा. तर आपण ट्रायल बॅलन्समध्ये आपण परचेस लेजरचा 95,000 रुपये रेकॉर्ड केलं आहे. दुसरं लेजर आहे आपलं राम अँड कंपनी. राम अँड कंपनी आपला क्रेडिटर आहे. त्याचा बॅलन्स आहे क्रेडिट 95,000 रुपयाचा. तो 95,000 रुपयाचा आपण राम अँड कंपनीचा बॅलन्स इथे रेकॉर्ड केला आहे. तिसरं लेजर आहे त्यानंतर सेल्सचं. तर सेल्सचं लेजरमध्ये 15,000 रुपयाचा क्रेडिट बॅलन्स आहे. तर ट्रायल बॅलन्समध्ये आपण तो क्रेडिट बॅलन्स लिहिला आहे इथे. त्यानंतरचं लेजर आहे कॅश लेजर. कॅश लेजरचं बॅलन्स आहे 35,000 रुपये डेबिट बॅलन्स. तर आपण तो लिहिला आहे इथे डेबिट बॅलन्स. त्यानंतरचं आहे लॅपटॉप अकाउंट. लॅपटॉप अकाउंटचा आहे डेबिट बॅलन्स 45,000 रुपये. तर आपण लॅपटॉपचा इथे लिहिला आहे 45,000 रुपये. त्यानंतरचं लेजर आहे आदित्य सर कॅपिटल अकाउंट. तर यांच्या अकाउंटचा आहे क्रेडिट बॅलन्स 1,00,000 रुपये. तर आपण त्या पद्धतीनं ट्रायल बॅलन्समध्ये लिहिला 1,00,000 रुपये.
त्यानंतर बँक अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो बँक अकाउंटचा बॅलन्स आहे डेबिट बॅलन्स आहे 12,150चा, तो आपण इथे लिहिला 12,150चा. त्यानंतरचा सॅलरी अकाउंट जे आहे तो सॅलरी अकाउंटचाही बॅलन्स डेबिट बॅलन्स आहे 25,000 रुपयाचा, तो आपण इथे रेकॉर्ड केला आहे 25,000 रुपयाचा. त्यानंतरचं शेवटचं जे लेजर आहे तर त्याचा इंटरेस्ट रिसिव्डचा त्याचा आहे क्रेडिट बॅलन्स 2,150 रुपये, तर आपण त्या पद्धतीनं 2,150 रुपये लिहिलेला आहे. आता आपण जर चेक केलं तर डेबिट आणि क्रेडिट हे दोन्ही जे बॅलन्सेस जर चेक केले तर 2,12,150 टोटल आली आहे डेबिटची. त्याच पद्धतीनं क्रेडिटची टोटल देखील बघितली तर 2,12,150 आलेली आहे. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या दोन्ही बॅलन्सेस आपले परफेक्ट झालेले आहेत. जर आपल्या ट्रायल बॅलन्सच्या डेबिट आणि क्रेडिटची टोटल सारखी आलेली आहे याचा अर्थ आपण लेजर बॅलन्सेस योग्य पद्धतीने घेतलेले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ट्रायल बॅलन्सच्या दोन्ही बाजूची टोटल सारखीच येते. याचं कारण आहे तर उत्तर सरळ आणि साधं आहे. आपण जर्नल एंट्री पास करताना एका अकाउंटला डेबिट आणि दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट सारख्याच रकमेनं करतो, त्यामुळं ट्रायल बॅलन्सची टोटल देखील सारखीच येते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढील व्हिडिओ आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या टॉपिकवर बनवणार आहोत. धन्यवाद.